हॅलो फ्रेंड्स, मनापासून धन्यवाद तुम्ही मागच्या ब्लॉगला दिलेल्या रिस्पॉन्ससाठी। नवीन ब्लॉग, नवीन रस्ता, नवीन स्थळ। तर आजचा प्रवास असणार आहे अलिबागचा, तोही या स्कूटीवरती। अनिकेत ज्या प्रेममय दिसतोय तो माझा मित्र। दरवर्षी रामनवमीचा सण मी याच्या गावी साजरा करतो। पहिला थांबा घेतला आम्ही, चहा वडापावचा ब्रेक झाला आणि आता चालक मालक बदलला, अर्थात स्कूटीचा ताबा मी घेतला। अगदी सकाळच्या वेळेला निघालो असल्यामुळे उन्हाचा इतकासा त्रास जाणवला नाही। रोह्यामध्ये पोचलो, पूल पार केला आणि पुलाच्या पलीकडेच महाराजांची ही छान वास्तू बनते ती डोळ्यात साठवली आणि पुढे प्रवास कंटिन्यू केला। वाटेमध्ये ब्रिंग इट ऑन कलिंगडाला, हो कलिंगड घेतलं, गरमीचा त्रास जास्त होऊ नये यासाठी। ते बॅगेत ढकललं आणि परत एकदा स्कूटीला किक मारली। रान वाटातून जाणारा घाटाघाटाचा रस्ता, निसर्गाने घेतलेली हिरवी चादर आणि तुरळक अशी रस्त्यावरची गर्दी फार सुखद वाटत होती। सकाळी 7 वाजता चालू झालेला नवी मुंबईचा प्रवास अनिकेतच्या गावी रोळा गावात 10 वाजता संपला। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी प्रसादाचं पंक्तीतलं जेवण म्हणजे निवळ सूप। काले चष्मे में एकदम हीरो लग रहा हूं मैं। हा माझा इन्स्टा आयडी, जिथं मी असं काही पोस्ट करत असतो। उन्हात बाहेर काही करू शकत नाही, मग मोबाईलवरती 1-2 रील बनवल्या आणि आणलेल्या कलिंगडावरती आडवा हात मारला आणि संध्याकाळ व्हायची वाट बघत बसलो। रोळ्यात म्हणजे या गावात सातत्याने 4थ्या वर्षी येणं होते, त्यामुळे गावाचा चप्पा माहीत झाला आहे। सूर्य आता थोडा मावळेला चालला आहे, त्यामुळे ऊन कमी झालं आहे आणि भटकंती करायला मी बाहेर। इथं काजूची झाडं खूप सारी आहेत, करवंद खूप सारी आहेत। करवंदाला अजून पाड लागलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता इकडे। लेट मी शो यू। काजू जर भेटले तर हां, हे बघा समोरच। तर असा हा रानमेवा, तर तो लुटण्यासाठी निघालो आहे। बघूया काय नशिबात भेटतंय। चला, सुरुवात तर मस्त झाली, ॲटलिस्ट काजूची बोंड तरी खायला मिळाली। आणि मग आम्ही पुढे शूट चालू ठेवला तो कैऱ्यांचा, जो इथं जाऊन थांबला। चटणी मिठाबरोबर या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कैऱ्या खायची मजा काहीतरी वेगळीच। लहानपणापासूनची सवय कशी सुटेल। तिथून मग आम्ही निघालो ते सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी, ते म्हणजे समुद्रावर। गावापासून अगदी 5 मिनिटाच्या हाकेवरती समुद्र लाभलाय। डोईवर दिसणारा चंद्र, पाठीमागे दिसणारा सूर्यास्त, सगळं काही मनाला भुरळ पाडणार। रामनवमीचा उत्सव, मग गाव तर सजणारच। रात्री 12 वाजताचं हे जागरण, पहाटे 3 वाजेपर्यंत क्रिकेटचा डाव रंगला आणि मग शेवटी प्रभू श्रीरामांच्या मंदिरातच आजची रात्र विश्रांती करण्याचा विचार झाला। शुभरात्री, भेटू पुढच्या व्हिडिओत।